धारदार शस्त्राने हल्ला करून खून करणारा सराईत आरोपी इंदोर मध्य प्रदेश येथून आडगाव गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद. गुन्ह्यातील फिर्यादी नामे गीता जयवंत पवार वय 35 वर्षे यांनी फिर्याद दिली की दिनांक 9/5/2026 रोजी त्यांचे पती व दाखल गुन्ह्यातील मयत नामे जयवंत यशवंत पवार हे त्यांचा मित्र विनोद आगळे उर्फ वस्ताद याचे सोबत आडगाव नाका मधुर मिलन स्वीट्स समोर छत्रपती संभाजीनगर नाका नाशिक येथे उभे असताना यातील आरोपी राजेंद्र विठोबा काकवीपुरे हल्ली मुक्काम के वाघ कॉलेज मागे मूळ राहणार येवला याने जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्या जवळील धारदार चाकूने मयताच्या उजव्या हाताच्या बगलेखाली छातीजवळ भुसकून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. त्यानंतर सदरचा आरोपी फरार झाला होता. सदरबाबत आडगाव पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी त्यांचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा त्याचे मूळ गावे येवला येथे त्याचे मित्रांच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथक यांनी डोंबिवली येथे पोहोचून फरार आरोपीचा शोध घेतला असता तो उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेल्याचे समजल्याने तात्काळ गुन्हे शोध पथकाची टीम उज्जैन मध्य प्रदेशाच्या दिशेने रवाना झाली. प्रवासादरम्यान सदर आरोपी हा उज्जैनहून इंदोरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आडगाव गुन्हे शोध पथक यांना इंदोर येथे पोहोचण्यात विलंब लागत असल्याने सदर फरार आरोपी हा इंदोर येथील सिल्वर मॉल जवळ असल्याची माहिती क्राईम ब्रँच इंदोर यांना देऊन आरोपीतास ताब्यात घेण्यात आला. यावरून गुन्हे शोध पथक आडगाव व क्राईम ब्रँच इंदोर यांच्या संयुक्तिक कार्यवाही दरम्यान शिताफीने सदर फरार आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकल, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ, पोलीस अंमलदार प्रीतम बोराटे, महाराष्ट्र पोलीस हवालदार वैशाली बच्छाव असे तसेच इंदोर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित कटियार, पोलीस हवालदार ओम यादव, पोलीस अंमलदार अमित शर्मा, कैलास भवर व अशोकजी यांनी मदत केलेली आहे व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.